नमस्कार, मी प्रशांत कदम। तिरुपती देवस्थानच्या प्रसादाबद्दलच्या काही बातम्या तुमच्या कानावरती गेल्या काही दिवसांपासून येत होत्या। आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू हे एक विधान करतात। या लाडूमध्ये जे तूप वापरलं जात होतं ते फॉरेन फॅट्स पासून वापरलं जात होतं अशी शंका ते व्यक्त करतात, ज्याच्यामध्ये बीफ फॅट्स सुद्धा असतात। हा एक दावा केला गेलेला होता आणि त्याच्यावरून संपूर्ण देशभरामध्ये हडकंप उडाला। चर्चा अगदी या लेवलला पोहोचलेली होती की आता सरकारनं हिंदूंची देवस्थानं जी आहेत ती सरकारी ताब्यातून मोकळी केली पाहिजेत आणि हिंदूंच्या हातामध्ये द्यायची गरज आहे। आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्यावरती हा आरोप झाला आणि मग जगनमोहन रेड्डी हे ख्रिश्चन असल्यामुळे त्यांनी हिंदूंच्या भावनांशी हा खेळ केला का, इथपर्यंत सगळ्या चर्चा पोहोचलेल्या होत्या। भाजपच्या नेत्यांनी सुद्धा याच्यामध्ये अगदी तावातावानं विधान केली आणि साहजिक आहे, सध्या निवडणुकांचा मोसम सुरू आहे। काश्मीर, हरियाणामध्ये निवडणुका सुरू आहेत आणि त्याच वेळी भक्तीशी, देवाशी रिलेटेड ही कॉन्ट्रोवर्सी जी आहे ती ऐकायला मिळत होती। पण या सगळ्यामधलं एक ढळढळीत सत्य किंवा सगळ्यांचे डोळे उघडणारी एक बातमी सुप्रीम कोर्टातून आलेली आहे। कारण सुप्रीम कोर्टानं आज त्यांच्या सुनावणीच्या दरम्यान हे सांगितलं की या सगळ्यामध्ये जी लॅब आहे, ज्यांच्याकडे हे रिपोर्ट्स गेलेले होते, ते रिपोर्ट प्राथमिकरित्या असं सांगतात की ज्या तुपाबद्दल शंका व्यक्त केली जात होती ते तूप या प्रसादामध्ये वापरलं गेलेलं नव्हतं, हे त्या लॅबच्याच रिपोर्टमध्ये प्रथमदर्शनी दिसतंय। दुसरी गोष्ट म्हणजे आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी अशा पद्धतीनं जाहीर मतं किंवा जाहीर स्टेटमेंट याबद्दल करण्याची काहीही गरज नव्हती, जेव्हा त्यांच्याकडे कुठलेही पुरावे नव्हते। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे देवांना तरी किमान या राजकारणापासून सोडा, त्यांना या राजकारणामध्ये ओढू नका, किमान एवढी अपेक्षा तरी आम्ही तुमच्याकडून ठेवू शकतो, इतक्या कडक शब्दामध्ये सुप्रीम कोर्टानं आंध्र प्रदेश सरकारचे कान टोचलेले आहेत। आणि त्यामुळं लक्षात घ्या की तिरुपती देवस्थानच्या माध्यमातून म्हणजे तिथल्या प्रसादाच्या लाडूमध्ये भेसळ होतीये, त्याच्यानंतर जे फॉरेन फॅट्स आहेत त्याच्यामध्ये बीफ फॅट्स यूज केले जात आहेत, असं सांगून एक प्रकारे हिंदू धर्माच्या सगळ्या भावना ज्या आहेत त्या भडकवण्याचा जो प्रयत्न केला जात होता तो कसा चुकीचा आहे आणि किती बोगस तथ्यांच्यावरती आधारलेला आहे, हेच एक प्रकारे सुप्रीम कोर्टानं दाखवून दिलेलं आहे। खरं तर यातले बहुतांश प्रश्न हे देशातल्या माध्यमांनी उपस्थित करायला पाहिजे होते। संपूर्ण देशाच्या माध्यमांच्या वरती नॅशनल इश्यू असल्याप्रमाणे हा विषय चघळला गेला, पण त्याच्यामध्ये काही बेसिक गोष्टींचा विचार मात्र कुणी करत नव्हतं। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता की आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आपल्या पक्षाच्या नेत्यांच्या एका मेळाव्यामध्ये इतक्या सहजपणे हे गंभीर विधान करतात। जर त्यांच्याकडे अशा पद्धतीची कुठली माहिती होती तर त्यांनी व्यवस्थित पत्रकार परिषद घेऊन त्याचे काही पुरावे दाखवून हे फॅक्ट जे आहेत ते मांडायला पाहिजे होते। पण तसं न करता केवळ राजकीय फायद्यासाठी आणि आपल्या पूर्वाश्रमीच्या सत्तेच्या वारसदारांना हे करण्यासाठी, बदनाम करण्यासाठी कदाचित त्यांनी हे इतक्या सहज हे विधान केलेलं होतं। दुसरी गोष्ट म्हणजे भाजपचे नेते याच्यामध्ये खूप तावातावानं बोलत होते, पण आपण सोयीस्कररित्या ही गोष्ट विसरतो की आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी आणि आत्ताचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू हे दोघेही भाजपचे मित्रपक्ष राहिलेले आहेत। जेव्हा जगनमोहन मुख्यमंत्री होते तेव्हा ते प्रत्येक मुद्द्यावरती केंद्र सरकारला राज्यसभेमध्ये विधेयक पास होण्यासाठी मदत करत होते। आता निवडणुकीच्या तोंडावरती चंद्राबाबू आणि भाजपची युती झाली आणि म्हणून चंद्राबाबू नायडू हे आत्ता भाजपचे मित्र बनलेले आहेत। सुप्रीम कोर्टामध्ये न्यायमूर्ती भूषण गवई आणि न्यायमूर्ती के.व्ही. विश्वनाथ यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली आणि तिरुपती देवस्थानच्या प्रसादाबद्दल जी काही कॉन्ट्रोवर्सी सुरू झालेली होती त्याच्यानंतर एक सत्यशोधन समिती सुप्रीम कोर्टाच्या निगराणीखाली स्थापन व्हावी याच्यासाठी 5 याचिका दाखल झालेल्या होत्या, ज्याच्यामध्ये काही याचिका भाजपशी संबंधित लोकांनी सुद्धा केलेल्या आहेत। सुब्रमण्यम स्वामी यांचं सुद्धा त्याच्यामध्ये नाव आहे। आता आज सुप्रीम कोर्टामध्ये जेव्हा सुनावणी झाली तेव्हा मुकुल रोहतगी हे आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांच्या वतीनं बाजू मांडत होते, तुषार मेहता केंद्र सरकारच्या वतीनं बाजू मांडत होते आणि या संपूर्ण सुनावणीमध्ये सुप्रीम कोर्टानं थेट प्रश्न विचारलेले आहेत। एकतर सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी हा घटनाक्रम सांगितला की 18 सप्टेंबरला चंद्राबाबू नायडू विधान करतात
आणि या लाडूमध्ये भेसळीचं तूप वापरलं जात असल्याबद्दल सांगतात. पण तोपर्यंत स्वतः आंध्र प्रदेश सरकारची SIT जी आहे ती सुद्धा स्थापन झालेली नव्हती. कुठलंही इन्व्हेस्टिगेशन झालेलं नव्हतं. त्याच्या संदर्भात SIT नेमली गेलेली आहे 25 सप्टेंबरला. म्हणजे आधी तुम्ही विधान करता आणि मग SIT स्थापन होते. तुमच्याकडे कुठलेही पुरावे नव्हते. सोबतच या सगळ्या संदर्भातले पुरावे जे आहेत ते गुजरातमध्ये NDDBकडे पाठवण्यात आलेले होते आणि त्यांचा जो एक रिपोर्ट आहे त्या प्रायमा फेसी रिपोर्टमध्ये सुद्धा म्हणजे प्रथमदर्शनी हे त्याच्यात दिसतं आहे की ते जे सॅम्पल्स आहेत ते वापरले गेलेले सॅम्पल्स नव्हते आणि त्यामुळं हा विनाकारण वाद केवळ राजकारणासाठी उपस्थित करण्यात आलेला होता का आणि त्या माध्यमातून सातत्यानं हिंदू धर्मियांच्या मनामध्ये इतर धर्मियांच्या बद्दल विष निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय का आणि त्यातही निवडणुका सुरू असताना हा याच्यातला विचार करण्यासारखा भाग आहे. सुप्रीम कोर्ट विचारते की जर तुम्ही याच्या संदर्भात इन्व्हेस्टिगेशन SITच्या माध्यमातून करणार होतात तर तुम्ही माध्यमांच्याकडे प्रेसकडे जायची काय गरज होती. जेव्हा तुम्ही एखादी घटनात्मक पोस्ट होल्ड करत असतात, घटनात्मक पदावरती असतात, तेव्हा तुम्ही किमान देवांना तरी या सगळ्या राजकारणापासून दूर ठेवलं पाहिजे. हा सुप्रीम कोर्टानं प्रश्न विचारलेला आहे. ज्या तुपाच्या भेसळीबद्दल तुम्हाला संशय होता ते भेसळीचं तूप मुळामध्ये लाडू बनवण्यासाठी वापरलं गेलेलं होतं का आणि हे रिपोर्ट जे आहेत ते रिपोर्ट येण्याची वाट तुम्ही का बघितली नाही हा सुद्धा सुप्रीम कोर्टानं प्रश्न विचारलेला आहे. आता थोडीशी बॅकग्राऊंड लक्षात घ्या की जगनमोहन रेड्डी जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा सुरुवातीला नंदिनी जो कर्नाटक सरकारचा दुधाचा ब्रँड आहे त्यांना या तुपाचं कॉन्ट्रॅक्ट दिलं गेलेलं होतं. पण त्यांच्याच काळामध्ये हे कॉन्ट्रॅक्ट जे आहे ते रद्द झालं आणि एका प्रायव्हेट प्लेअरला त्याच्यामध्ये ते दिलं गेलं. त्याच्यानंतर आता जो सरकारचा बदल झाला, साहजिक आहे की तिरुपती हे मोठं देवस्थान आहे आणि तिथल्या एका गोष्टीमध्ये सरकारचे मोठमोठे हित दडलेले असतात आणि म्हणूनच चंद्राबाबू नायडूंना हे कॉन्ट्रॅक्ट बदलायचं होतं. म्हणून त्यांनी अशा पद्धतीच्या कॉन्ट्रोवर्सीनं त्याची सुरुवात केली का याच्याबद्दलचे प्रश्नसुद्धा आता निर्माण केले जात आहेत. हे जे तूप आहे ते वापरलं गेलेलं नव्हतं याच्याबद्दल सुप्रीम कोर्टानं काय म्हटलेलं आहे तर देअर आर सम डिस्क्लेमर्स इन द लॅब रिपोर्ट. इट इज नॉट क्लिअर अँड इट इज प्रायमा फेसी इंडिकेटिंग दॅट इट वॉज रिजेक्टेड घी विच वॉज सब्जेक्टेड टू टेस्ट. इफ यू युअरसेल्फ हॅव ऑर्डर्ड इन्व्हेस्टिगेशन व्हॉट वॉज द नीड टू गो टू द प्रेस. हे शब्द आहेत सुप्रीम कोर्टाचे. म्हणजे स्वतः लॅबच्या रिपोर्टमध्ये सुद्धा हे स्पष्ट नाही आहे की ते जे तूप आहे ज्याच्याबद्दल संशय व्यक्त केला गेलेला होता ते लाडू निर्माण करण्यासाठी वापरलं गेलं होतं की नाही. आणि म्हणून या सगळ्यावरून जे राजकारण होतं आहे ते कुठल्या लेवलचं असतं आणि त्याच्यावरून एक गोष्ट पकडून आपण राईचा पर्वत कसा करतोय हेच तिरुपतीच्या या सगळ्या कॉन्ट्रोवर्सीमधून समोर येत नाही का हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. सुप्रीम कोर्टानं आता इतक्या कडक शब्दामध्ये आंध्र प्रदेश सरकारचे कान ओढल्यानंतर आता पुढं SITमध्ये नेमकं काय निष्पन्न होतं आहे, सुप्रीम कोर्ट याच्यावरती काय निकाल देतं आहे, हिंदूंची देवस्थानं हिंदूंच्या ताब्यात द्या ही मागणी आहे आणि जवळपास 5 याचिका याच्यामध्ये दाखल आहेत ज्याच्यामध्ये एक भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांची याचिका आहे, एक हिस्टॉरियन डॉक्टर विक्रम संपत यांचीसुद्धा याच्यामध्ये याचिका आहे आणि म्हणून या सगळ्या संदर्भात पुढं सुप्रीम कोर्टामध्ये काय होतं हे आपल्याला बघावं लागेल. पण एका लाडूवरून सुरू झालेली ही कॉन्ट्रोवर्सी आणि त्यातही विशिष्ट धर्मियांच्या विरोधात राग निर्माण करण्यासाठी सातत्यानं या गोष्टीचा वापर केला जात होता का आणि चंद्राबाबू नायडू जर त्यांना खरोखर असं काही गंभीर आढळलेलं होतं तर त्यांनी केवळ असे राजकीय स्टेटमेंट करण्याच्या ऐवजी त्याच्यामध्ये गंभीरपणे पत्रकार परिषद घ्यायला पाहिजे होती. ते लॅबचे रिपोर्ट नेमके गुजरातमध्ये का पाठवले गेलेले होते याच्याबद्दल संशय व्यक्त केला जात होता. त्याचं नेमकं गूढ काय आहे या सुद्धा गोष्टी कदाचित आता पुढच्या काही दिवसामध्ये समोर येतील. पण आपल्या महाराष्ट्रामधले सुद्धा अनेक भाविक तिरुपतीला जात असतात आणि अशा कॉन्ट्रोवर्सीमुळं सगळ्यांच्याच मनामध्ये जो संशय निर्माण होतो तो दूर होणं हे गरजेचं आहे. सुप्रीम कोर्टाच्या आजच्या या ताशेऱ्यामुळं किमान ते काम तरी होईल अशी आपण आशा करूयात. तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतंय कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका. चॅनल सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.